या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे, आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये। सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी धनगर समाजाच्या याचिकेवर काय सुनावणी पण दिलेली आहे, तरी महाराष्ट्र शासन हे त्यांच्या आरक्षणाच्या आणि त्यांची पोटपोळी भरण्यासाठी ही विनाकारण आपल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी हा एक नवीन GR काढत आहे। तो GR जो आहे ती समिती विकास खारगे नावाची समिती त्यांनी स्थापन केलेली आहे। ती समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी ही पहिली आदिवासी समाजाची मागणी आहे। आणि दुसरी मागणी जी आहे ती विशेष पदभरतीची। आतापर्यंत विशेष पदभरतीसाठी 12,500 जागा ही शासनाने सूचित केलेल्या जागा असून पण महाराष्ट्र शासन ते जागा काढत नाहीत आदिवासी समाजाच्या। तरी याच्यावर पण विचार करण्यात यावा, सरकारने या गोष्टीवर पण विचार करावा। व तसेच विशेष अनुसूचित जमातीची विशेष पदभरती 80,000पेक्षा जास्त पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी हीच आदिवासी समाजाची मागणी आहे। आणि धनगर समाजाला आमचं एवढं म्हणणं आहे, आम्ही आरक्षणाच्या विरोधात कसलंही नाहीये, त्यांना आरक्षण शासनाने द्यावे, पण आमच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून देत असतील तर आम्ही आदिवासी समाज त्यांच्या विरोधात 100% आक्रमक राहू। आणि हे तर नॉर्मल आमच्या झिरमळे साहेबांनी पण सांगितलेले आहेत या ठिकाणी, त्यांनी पण उपोषण आजपासून त्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे उपोषण चालू आहेत, धरणे आंदोलन चालू आहेत। तर त्यांना आमचा पाठिंबा म्हणून जर याने GR काढण्याचा जर प्रयत्न केला तर 100% आम्ही त्यांच्या समर्थनात पूर्ण लातूर जिल्हा त्यांच्या समर्थनात आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये पण असेच धरणे आंदोलन आम्ही करणार। आणि रास्ता रोको परत यापेक्षा पण मोठा होईल। ही महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन यांची जी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी जी समिती नेमलेली आहे ते तात्काळ मध्ये बरखास्त करावी, एवढीच फक्त आमच्या आदिवासी समाजाच्या मार्फत मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे साहेब। जगदीश बलराम समितीने म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केले होते, दाद मागितले होते, पिटिशन दाखल झाली होती। त्याच्यात फर्स्ट मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हणले की बाबा कोणत्याही अनुसूचित जमातीमध्ये बोगस प्रमाणपत्र वगैरे काढलेले आहेत त्यांना स्थान देता येणार नाही, म्हणून अधिसंख्य पदावर त्यांना वर्ग केले आहेत। तरी त्याचे वर्ग जे पद रिक्त झालेले आहेत ते तात्काळ भरण्यासाठी कारवाई करा म्हणून शासनाने GR सुद्धा काढले त्याच्यावर। आणि त्याचे डेट संपून सुद्धा भरती प्रक्रिया राबवली गेली नाही, तरी शासनाला असं सांगणं आहे की बाबा तात्काळ 12,500 विशेष पदभरती राबवावं आणि सर्व आम्हाला न्याय देण्यात यावा। अजित पवार सरकारचा अजित पवार धनगर समाजाची घुसखोरी, धनगर समाजाची घुसखोरी विकास खारगे समिती